कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज मी जो जिवंत आहे तो तुझ्यामुळे। थँक्यू। भाऊ काय बोलताय तुम्ही? उलट हे सगळं जे होतंय ना ते ह्या मुलीमुळे होतंय। तुम्हाला जो त्रास झालाय ना तो या मुलीमुळे झालाय आणि तुम्ही गैरसमज आहे तुम्हा सगळ्यांचा। आज हे जे काही झालं ते लग्नाच्या मांडवातच झालं असतं। दिव्या त्या दिवशी भर मांडवात पळून गेली आणि मी या शिवाला समजावत राहिलो की माझ्या आशुशी लग्न कर, आणि शिवाने खरोखर माझं म्हणणं ऐकलं। आशूचं लग्न झालं नसतं तर पण शिवा तयार झाली लग्नाला। तिच्या जागी दुसरी मुलगी असती तर ती तयार झाली नसती। मी तेव्हाच ठरवलं या मुलीची सगळी जबाबदारी आता माझी। ती सुखरूप राहील हे मी बघणार। ती आता आपल्या घरात माझ्या मुलीसारखी राहील। हा, तिची वाढ वेगळी झाली आहे। तिला आपल्या घरातल्या चालीरीती माहित नाहीयेत, पण म्हणून तुम्ही तिला सुधारायची संधीच देणार नसाल तर त्यात काहीच तथ्य नाहीये। हे बघ, तुम्ही शिवाला जीव लावलात तर ती तुमच्यासाठी काहीही करेल, मला खात्री आहे। ती पूर्ण प्रयत्न करते। तुम्ही तिला एकदा समजून घ्या। निदान माझ्यासाठी एक संधी द्या तिला। हो, असं काय बोलताय? सीता, तुला जे वाटलं ते तू बोललीस। आता मला जे योग्य वाटतंय ते मी बोलतोय। तुम्हाला सगळ्यांना जे योग्य वाटतंय ते तुम्ही करा। शिवा तूही, कारण आता तू या घराची सून आहेस। तुला ते सगळे हक्क आहेत जे या घरातल्या मुलीला आहेत। आणि सीता, तू शिवाला माझ्यासाठी एक संधी देशील अशी अपेक्षा करतो। आणि शिवाचा जर कुणाला काही त्रास होत असेल ना तर त्यांनी सरळ येऊन माझ्याशी बोलावं। समजलं कीर्ती? आशू, तू आता मोठं झालायस, तू समजूतदार आहेस। लहान मुलासारखं वागू नकोस। तूही शिवाला समजून घेण्याचा प्रयत्न कर। ती तुझी मैत्रीण म्हणून जेव्हा आपल्या घरी आली होती तेव्हा तू किती खुश होतास। सारखा तिच्या मागे मागे असायचास। मग आताही तिला मैत्रीण म्हणून बघ ना, काय हरकत आहे? आशू, एवढं ऐक माझं प्लीज। किटू डार्लिंग, तू काही बोलू नकोस आता। काहीच बोललो नाहीये। बस, गप्प बस। हो ठीक। काय झालं? कुणाचा फोन आहे? त्या चंदनचा, आणि त्याच्याशी बोलायची ना इच्छा नाहीये माझी। ऐक माझं, बोलतोय काय ते ऐक तर। कशाला? प्लीज ऐक। हॅलो, नमस्कार मॅडम, कशा आहात? हे तुला फालतू चौकशा बंद कर आणि कामाचं बोल। नाही, तुम्ही दिलेलं जे क्रेडिट कार्ड होतं त्याची लिमिट संपली हो।
जरा त्याविषयी काही बघितलं असतं तर. कोण समजतोस रे तू स्वतःला? आणि एवढा खर्च केलास कुठे कुठे उडवलेच पैसे? अहो मॅडम, नवीन लग्न झालंय, खर्च तर होणारच ना. इतका? तू ना तुझी ऐपत आणि लायकी बघून खर्च कर जरा, समजलं ना? आणि आता मी नाही पाठवणार आहे तुला पैसे, कारण तुझा आणि आमचा संबंध संपलाय आता, कळलं ना? पुन्हा फोन करायचा नाहीये मला. मॅडम अहो मी काय म्हणतोय ते जरा नीट ऐकून तर घ्या. तुम्ही मला बोललात की दिव्याला लग्नातनं पळव, आणि दिव्याला मी लग्नाच्या मंडपातनं पळवलं तुमच्या सांगण्यावर. आता आशूचं लग्न मोडण्यात तुमचा हात आहे हे तुमच्या घरी कळलं तर? तू धमकावतोयस मला? आणि या सगळ्या मागे मी आहे असं सांगणार आहेस का तू? नाही 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 मॅडम, धमकावत नाहीये मी, फक्त तुम्हाला आठवण करून देतो, एवढं फक्त लक्षात राहू द्या. आणि हे जर आपल्याला असंच ठेवायचंय तर थोडी फी तर भरावी लागेल ना. तुला माहिती आहे ना तू कोणाशी बोलतोयस ते? हे बघा मॅडम, तुम्ही कोणीही असाल, पण जर हे तुमच्या घरी कळलं ना तर तुम्ही कोणीही नसाल, कळतंय? ऐक, डोकं शांत ठेव, त्याला पैसे दे, नंतर याचं काय करायचं बघूया आपण. अरे पण कश मी पाठवते तुला आता पैसे, पण हे शेवटचं. याच्या पुढे मी तुला पैसे पाठवणार नाही. आणि पुन्हा जर असं केलंस ना तर पोलिसात देईन ना मी तुला. ठीक आहे, बघू. मूर्ख. वेल डन मिस्टर चंदन. लक्ष्मण, हा भाऊ, आज सावकाश. आज जागरण आहे ना? काय झालं? ते असं का बघताय एकमेकांकडे तुम्ही सगळे? अहो, आता त्याची घाई करायची काही गरज आहे का? नंतर होत राहील जागरण आणि गोंधळ. नाही अगं, नंतर कशाला, उशीर होईल, देवाचं काम आहे. आणि आपण त्यांना सांगितलं ना, आज जागरण आणि गोंधळ रात्री आजच करणार. पण भाऊ, तुमची तब्येत. रुमिला, अगं मी काय करणार आहे, मी शांतपणे बाजूला बसेल, तुम्ही सगळी तयारी करा, पण जागरण आणि गोंधळ आजच होऊ दे. शिवाला आणि आशूला देवाचा आशीर्वाद मिळेल. ठीक आहे, ठीक आहे भाऊ, तुम्हाला जर तसं वाटत असेल ना तर आपण तसं करू. मी फोन करतो त्यांना. हा, सीता, आशू, शिवा, तुम्ही सगळे छान तयार व्हा आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसू द्या. ये बाळा. काही खायला आणू का? थोडं खाल? हो चालेल. मी बसतो वहिनी इथे. आलेच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.